देखील आलेला आहे. आता गोट्या देखील प्रेक्षकांच्या ठिकाणी आलेले आहेत. तर सामन्याला सुरुवात सलामीची जोडी मैदानामध्ये गेलेली देखील आहे. मोठे हितेश म्हात्रे आणि प्रथमेश पाटील अशी जोडी मैदानामध्ये गेलेली आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये गेलेली आहे. थंडीचं प्रमाण नक्कीच प्रेक्षकांवर देखील परिणाम होतोय हे आम्ही देखील जाणतोय, कारण आज जवळजवळ प्रेक्षक वर्ग पूर्णपणे गारटलेला आहे. तरी देखील तीच मजा, तीच उमेद, तीच उत्सुकता मैदानामध्ये पाहायला मिळतो. बिल्कुल नौनाथ जी, एक जगह पे देखा जाए तो सीनियर हमारे कमेंटर सुनील जी वर्तक जी है. एक जगह देखा जाए 101 जाबाज कमेंटर आए, लेकिन वो दिमाग की जादूगिरी हमने फिर से नहीं देखी. एक जगह नौनाथ जी गलत है, एक जगह हमारे आसराम जी गलत है, और एक जगह मैं हूँ. मतलब हम दोनों के बीच में जो कुछ दाल में काला चल रहा है वो पता नहीं की जानकारी देगी. लेकिन कौन जीतेगा? जीतेगा वो हंसेगा, और हारेगा वो आराम के साथ सोएगा, सुबह दिन में उठ जाएगा. धन्यवाद. अमित म्हात्रे या ठिकाणी जाऊया. मैदानात अगदी शांततेचं वातावरण, कारण सकाळच्या सत्रामध्ये जवळजवळ आपण पाहतो की जवळजवळ 4 वाजायला आलेले मित्रांनो, आणि शांत वातावरण का म्हणून, कारण थंडीचे दिवस आहेत, वातावरण आर्द्रतेचं प्रमाण जास्त आहे. ज्यावेळेस आणि इन शॉर्ट आपल्या आगरी भाषेमध्ये सांगायला गेलं ते कोंबडा आरवण्याची वेळ झालेली आहे. नवीन काही सांगायला नको असे आमचे हसराम ग्रह सांगतात. यावेळेस जाऊया मैदान. गोलंदाजी मार्कर गोलंदाज दिसतोय. गोलंदाज संघाच्या माध्यमातून गोलंदाज आकाश पाहायचा एक मोठं नाव आकाश एवढं गोलंदाजी करावे लागेल, कारण गोलंदाज आकाश पहिला गोलंदाज हितेश गोलंदाज फलंदाजी मार्कवर असणार. षटकातील पहिला चेंडू यावेळेस पहिला चेंडू टाकतोय आकाश. हा चेंडू यावेळेस चेंडू मध्ये कोणता रस नाहीये, पंचांना कोणता इंटरेस्ट नाहीये, आणि एका निर्धार चेंडूचा खेळ संपतोय. शांत क्रिकेट पाहायला मिळतोय. नक्कीच पाहतोय आपण या ठिकाणी पहिला चेंडू अप्रतिम टाकताना दिसतो. प्रेक्षणीय चेंडू पाहायला मिळतोय. आकाश बायचा वैयक्तिक पहिल्या संघाच्या माध्यमातून पहिलं षटक घेऊन होतोय, आणि दरम्यान षटकातील दुसरा चेंडू यावेळेसचा चेंडू टाकतोय. चेंडू फटका पाहिजे या ठिकाणी कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू उडवतोय. एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचत पहिल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद एक व्यासपीठावर आपण पाहतो की निलेश पाटील कोपरोळचे जबरदस्त आपण लेखणी पाहायला मिळतोय. निलेश पाटील कोपरोळी यावेळेस पाहायचा गोलंदाज आकाश आहे. पहिली मर्तबा एका नवीन चेंडूची चव घेण्यासाठी सज्ज असणार आहे प्रथमेश पाटील. एक जबरदस्त फलंदाज, परंतु फलंदाज आणि गोलंदाज याच्यामध्ये द्वंद्व मैदान म्हणून पाहायला काय होणार आहे, कशा प्रकारची गोलंदाजी होईल, कशा प्रकारची फलंदाजी होणार आहे, आपण फलंदाज मैदानावर पाहूया. पुन्हा आकाश षटकातील तिसरा चेंडू. हो, हा चेंडू नक्कीच या ठिकाणी अगदी दिशाहीन चेंडू, भटकती दिशा पाहायला मिळतोय. आता गोलंदाज आकाश करतोय. पहिला चेंडू एक जबरदस्त चेंडू पाहिला होता आपण. दुसरा चेंडू सिंगल धाव मिळाली होती गोट्या. यावेळेस मात्र तिसरा चेंडू टाकत असताना मध्ये अवांतर चेंडू. संघाची धावसंख्या पहिल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 2. सर बोला, ये जो वाइड गेंद थी 25वीं वाइड गेंद थी पूरी श्रृंखला की. नक्कीच रूपाने आपण पाहतो की हा चेंडू होता, हा 25वा चेंडू, हा अवांतर चेंडू होता. यावेळेस म्हणतात पुन्हा एक चांगला गोलंदाज, चांगली उमेद, तीच उमेद चांगली गोलंदाज आतापर्यंत आकाशकडनं होतोय, आणि ज्या गोलंदाजची अपेक्षा संघनायकाला संघनायकाला आहे ती गोलंदाजी करताना दिसतोय आकाश पाहायचा. परंतु या ठिकाणी फलंदाजी बाबतीत आपण सांगायला गेलं तर प्रथमेशला कुठेतरी आपले घेर बदलावे लागतील, कारण हा अतिशय बहुमूल्य सामना आहे. जिंकणारा संघ सुपर 3 मध्ये जाणार आहे, परंतु गोलंदाज यावेळेस आकाश असणार आहे. हो, चेंडू मोठा पण तू झेल खाली 2 क्षेत्र जातात. येस नो फायनल डेकन. इट्स फायनल डेकन बाय समवन, बट इट्स द फर्स्ट विकेट डाउन ऑन थ्रू. येस, द बिग एंड बिग विकेट. क्या बात है. झिंगाट खरं अर्थ मित्रांनो, आता झिंगाट आता सैराटमध्ये गोलंदाजी करताना दिसतोय आकाश. ज्या गोलंदाजी तलाश गोडण्या संघ, आणि तीच गोलंदाजी करताना दिसतोय आकाश गोडण्या संघाचा. परंतु पाहताना नक्कीच आता मात्र कुठेतरी चरणला आपले विचार स्पष्ट करावे लागतील, नितीशला कुठेतरी स्पष्ट करावे लागतील, कारण पहिलं षटक प्रगती पथकावर असताना मात्र गोलंदाजीची धारदार गोलंदाजी पाहायला मिळतोय. आतापर्यंत संघाची धावसंख्या 1 गडी बाद 2 धावा झालेल्या आहेत कोपरोळी संघाच्या. नक्की नौनाथ जी, ये जो कैच लिया बहुत ही दर्शनीय कैच है, तारीफ करना पड़ेगी गेंदबाज की. नक्कीच, कारण प्रेक्षणीय झेल होता. असं वाटत की झेल हा क्षेत्र कोणत्याही क्षेत्राचं घेईल असं, पण अपेक्षा नव्हती. गोलंदाजानं हे झेल घेतलं. नक्कीच ऑल क्रेडिट्स गोज टू दिस टाइम द बॉलर साइड. वन्स मोर लास्ट डेली फ्रॉम द फर्स्ट ओव्हर.
हो हा चेंडू नक्कीच पंचर साईडला आहे म्हणजे आता चेंडू आहे तो मात्र अवांतर चेंडू आहे. अर्थात नियम क्रमांक 25 अंतर नियम काय सांगतोय जर चेंडू ऑफ टिकच्या किंवा लेग टिकच्या प्रमाणात अतिप्रमाणात चेंडू बाहेर जाणार असेल तर तो हा चेंडू अवांतर होऊ शकतो ऍज पर ऍक्ट ऑफ 25. तर या ठिकाणी पाहिजे मित्रांनो 3 धावा झालेल्या आहेत. 1-3 आकाश गोलंदाजी मार्कवर. पुन्हा धाव नक्कीच एक चांगला अनपेक्षित फटका परंतु 1 धाव नक्कीच मिळणार आहे आणि या ठिकाणी एका धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतो. पहिलं षटक या ठिकाणी प्रगती पथकावर असताना पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहतोय की आकाश एक चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. आतापर्यंत काही चेंडूमध्ये 1 गडी बाद झालेला आहे. कोपरोली संघाची धावसंख्या 1-4. बाद होणारा फलंदाज प्रथमेश पाटील. चरण पाहिजे चरण आता नक्कीच संघात एक चांगला हुकमी फलंदाज आहे. काहीतरी नक्कीच चरणला करावं लागतं. पण आकाशच्या बाबतीत आपण पाहिलं तर आकाश नक्कीच चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. हो यावेळेस चेंडू नक्कीच फसवतोय. चेंडू मात्र कोणत्या प्रकारचे चेंडू पाहत नाहीये. चेंडू मध्ये हवेमध्ये बॅट फिरवली जाते. चेंडू नक्कीच चांगला चेंडू होता. शॉर्ट पिच चेंडू होता पण थोडीशी उचली घेतली होती ऑफ स्टंपच्या डोक्यावर. यावेळेस मात्र पहिलं षटक संपलं गेलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली ती 4. 1-4 कोपरोली संघ. अगदी नक्कीच कारण आपण 4 धावांचा विचार केला सुनील वर्तक तर 2 चेंडू हे अवांतर चेंडू म्हणजे गोलंदाजी नक्कीच चांगली केली आहे. पण पहिलं षटक जे पॉवर प्लेचं षटक होतं त्यावेळेला मात्र सर्व श्रेय या ठिकाणी गोलंदाजाला जातोय आकाशला जातोय आणि त्याच्यामध्ये तो झेल टिपला तो त्याने वैयक्तिक त्याच्या फॉलोथ्रूमध्ये झेल टिपला. खऱ्या अर्थानं झेल सुराम तो नक्कीच एक चांगला झेल होता प्रेक्षणीय होता आणि तो झेल टिपला आकाशनं. पुन्हा सर्व श्रेय या पहिल्या षटकामध्ये सर्व श्रेय अर्थात बॉलिंग साइड आता गोडणे संघाचा आकाशला जातोय. पहिलं षटक संपलं गेले. आता मात्र कोपरोली संघाचा हितेशला कुठेतरी आपले गेअर बदलावे लागतील कारण ते अतिशय बहुमूल्याच्या सामन्यामध्ये कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और दोस्तों कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. यावेळेस मात्र काहीतरी करावे लागणार आहे हितेशला किंवा चरणला. परंतु गोलंदाज मात्र एक फसवा गोलंदाज विशालची गोलंदाज अगदी स्लो डिलिव्हरी आणि शांत डोक्याचा गोलंदाज विशालला पाहिलेला एक नक्कीच फसवी गोलंदाजी आहे. पण या ठिकाणी पाहायचं आहे त्याच्या समोर जो फलंदाज आहे तो बहुत तगडा फलंदाज आहे हितेश म्हात्रे. पण पाहताय विशाल गावंड तो हितेश म्हात्रे. षटकातील पहिला चेंडू यावेळेस पाहतो विशाल काय करतोय हितेश काय करतोय. अगदी शांत वातावरण क्रिकेटचं पाहायला मिळतोय कारण मैदानामध्ये आता जी वादळे आहेत ती घोंगावत नाहीयेत. पुन्हा पहिला चेंडू षटकातील चेंडू टाकतो स्टेट टू द बॉलर खेळतोय. चांगला चेंडू चांगला फटका क्षेत्रक्षण मी म्हणेन खराब झाला दिसतोय. 4 धावांनी त्याचं स्वागत करतो डीजे मास्टर. थँक्यू. सुप्रसिद्ध चित्रपट आहे सैराट. अगदी आपण प्रसिद्धी एवढी मिळावी मित्रांनो की प्रसिद्धी किती मिळावी आणि त्याचा ताजा उदर म्हणजे सैराट अर्थात आर्ची अर्थात रिंकू राजगुरू आणि अर्थात अभिनेता अर्थात आकाश ठोसर परशाच हे सुप्रसिद्ध चित्रपट होतं. मित्रांनो प्रसिद्धी किती मिळावी अर्थात रिंकूला एवढी प्रसिद्धी मिळाली तर मित्रांनो रिंकूनं शाळा सोडावी लागली 10वीची शाळा सोडावी लागली आणि आता 7 नंबरचा फॉर्म भरून कारण जिथे जावं तिथे गर्दी व्हायची मित्रांनो हे रिंकूचं होतं. यावेळेस मात्र गोलंदाज विशाल असणार आहे. पाहायचं आहे विशाल षटकातील दुसरा चेंडू दरम्यानचा हा चेंडू. हो यावेळेस चेंडू नक्कीच मगाशी सांगितलं हा एक नक्कीच चाणाक्ष गोलंदाज आहे एक अष्टपैलू गोलंदाज आहे एक फिरकी गोलंदाज आहे आणि त्याचं मात्र विवरण करत असताना हितेश मात्र पहिला चेंडू जरी चौकार मारला असला तर दुसरा चेंडू त्याला कमबॅक चांगला करताना दिसतोय गोलंदाज असणार आहे तो विशाल. नक्कीच आता मात्र चरण त्याला आनमंत्रण देतो कारण कशा प्रकारे खेळावं लागणार. चेंडू मात्र स्लो डिलिव्हरीचे येतात आणि एक तंत्रशुद्ध गोलंदाजी पाहायला मिळते. परंतु विशाल तर नक्की जास्त नक्कीच व्हावं करायला लागेल. एक चांगली गोलंदाज होताना मयूर पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मग अशा खेळताना नक्कीच मयूर पाटील नक्कीच चांगली कामगिरी केली होती पण ती वेळ निघाली होती. मयूर हे देखील पाहायचं मयूर पाटील पांदेवे यावेळेस पाहायचं गोलंदाज. सर बोला कोपरोली टीम की पहली ओवर में केवल आए 4 रन. क्या लगता है आपको कितने रन बनाने होंगे जीत के लिए? जी बिल्कुल यहाँ से देखा जाएगा तो मेरे ख्याल से एज पर माई नॉलेज एज पर माई एक्सपीरियंस कोपरोली हैव नीडेड आई थिंक द 40 runs because of गोट इज वन ऑफ द ग्रेटेस्ट टीम इन आवर एरिया. कारण गोटने संघ नक्कीच आपल्या विभागातील नक्कीच चांगले संघ आहे आणि त्यांच्या समोर अबव 40 म्हणजे 44-45 धावा जर असतील तर नक्कीच सामना नक्कीच प्रेक्षणीय म्हणजे कारण हा सामना अगदी बहुमूल्य आहे. जिंकणारा संघ
जिंकणार संघ बक्षिसात पात्र ठरणारा संघ आहे, सुपर 3 मध्ये जाणार आहे. परंतु या नक्की दोन्ही संघ जाणतात. यावेळेस चेंडू पायाच्या दरम्यान नक्की चेंडू जातो, क्षेत्ररक्षक धावतो, एक धाव पूर्ण करतो, दुसरा धावचा प्रयत्न, दुसरी धाव एका ठिकाणी पूर्ण होताना दिसते. 2 धाव मिळतात संघाला. संघाची धावसंख्या 2 वाढते, संघ जाऊन पोहोचतोय. आतापर्यंत 1 षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर कोपरोली संघ 1-10. नौना सर 9 गेंदों में अब तक केवल 10 रन आए हैं. आप कह रहे हैं कि 40 रन अगर बनाने हैं जैसे कि आप कह रहे हैं तो बड़े शॉट लगाने होंगे, लेकिन इस शॉट की सराहना करना जरूरी है सर. लेट पुल का शॉट खेला था, लेट पुल के शॉट में टाइमिंग करना बहुत ही जरूरी होता है. बढ़िया शॉट थे सर. जी बिल्कुल, आप समझ में बहुत ही सहमत हूँ, लेकिन इस तरह से अंदाज में से खेल रहे हितेश तो मेरे को इस एक्सपीरियंस से खेल रहे, लेकिन इस बात बहुत बढ़िया गेंदबाज करते हुए खास करके विशाल ऐसा गेंदबाज है गोडने टीम के, जाने माने गेंदबाज है, एक अच्छी गेंद जहां पर बिल्कुल फिरकी गेंदबाज है. आमतौर पर देखा गया है कि ये जो बल्लेबाज हैं टर्निंग विकेट पर ज्यादा सफल नहीं हो पा रहे हैं. नक्कीच आपण पाहतो की विशालची गोलंदाजी नक्कीच चांगली गोलंदाज होताना आतापर्यंत नक्कीच चांगली गोलंदाजी हितेश समोर असणार आहे. यावेळेस चेंडू वाढतोय, पाहता क्षेत्ररक्षक 3 धावतात, 1-2-3 पर्यंत पाहायचं आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षण असा अंदाज मी म्हणेन चुकीचा अंदाज घेतला होता. क्षेत्ररक्षण पुन्हा 2 धाव मिळतात संघाला. मी म्हणेन आतापर्यंत ती धावांची गती कोपरोली संघाची अगदी कासवाच्या गतीप्रमाणे, कारण अतिशय जबरदस्त सामना आहे, बहुमूल्य सामना आहे, सुपर 3 मध्ये जिंकणारा संघ जाणार आहे. पण आतापर्यंत जी गोलंदाजी होते सर्व श्रेय आतापर्यंत आकाशला आणि खास करून आता विशालला जातोय. नवना सर आपण म्हणालात कासवाची गती होती पहिल्या ओव्हर मध्ये 4 धावा केवळ आल्या तेव्हा. या ओव्हर मध्ये आल्या तर 8 धावा, म्हणजे इथे आहे घुशीची गती. नक्की त्याला म्हणजे आपण पहिल्या षटकामध्ये 4 तर आतापर्यंत डबल 4 म्हणजे 8 धावा आलेल्या षटकामध्ये. पण यांना गती खरी हवी ती म्हणजे साशाची. अगदी कारण म्हणजे नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी एक धाव तर मिळालेली आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, एका धावसंख्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा. 13 धावा झालेल्या. आता मात्र त्या ठिकाणी 2 षटकांचा आतापर्यंत खेळ संपतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो की 4 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 9 धावा आल्या, टोटल मोजन 13. म्हणजे आता आपण पाहतो की दुसरं षटक संपलं गेलंय, तिसरं षटक आणखी आहे, चौथं षटक आणखी आहे. म्हणजे आतापर्यंत 12 चेंडूचा खेळ नक्कीच आतापर्यंत आहे. पण याच्या तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये काय होणार आहे, कशा प्रकारची फलंदाजी होणार, गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी होणार, आणि प्रेक्षक वर्ग या शृंखलेच्या माध्यमातून अर्थातच काँग्रेस युवक काँग्रेस कमिटी अर्थातच शिरदोर फॉर्मच्या वतीनं आयोजित तिरंगा चषक 2017 शृंखलेच्या माध्यमातून कसे पाहतात हे पाहण्यासाठी आपण जाऊया. आपल्यासोबत हसराम घरत सर. धन्यवाद. हसराम जी आप जुड़े रहिए. हेलो माइक पर बोलिए हसराम जी. सर देखिए 2 ओवर में केवल 13 रन बने हैं, 13 रन आए हैं और अभी भी 2 ओवर शेष है. अगर ये मुकाबला जो कि क्वार्टर फाइनल का मुकाबला है, अगर ये कड़ा मुकाबला होना है तो ये अंतिम 2 ओवर में कम से कम 20 रन तो आने ही आने हैं. अगर मुकाबला जीवित रहना है तो 20 रन में कह रहा हूं, 25 या 30 रन बनाने की कोशिश करनी होगी, गैप ढूंढने होंगे, चौके लगाने होंगे. अगर छक्के नहीं जा रहे हैं तो कम से कम चौके लगाने की, गैप ढूंढने की जरूरत है. नक्कीच सचिन केनी आपण म्हणता, आपण विचार केला तर नक्कीच वातावरण थोडंसं थंडावलेलं वातावरण आहे. आपण पाहतो की धावसंख्या मगाशी आपण बघितलं की 40 धावा पाहिजे असताना मात्र 35 धावा 36 धावा आल्या आणि 37 धावांचं मात्र गोवटणे संघासमोर टार्गेट ठेवलं होतं. चांगल्या प्रकारची फलंदाजी केली, परंतु आता विचार केला तर नक्कीच 30 ते 35 धावा होणं हे गरजेचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की दोन्ही फलंदाज विचार केला तर दोन्ही फलंदाज नामवंत फलंदाज पाहायला मिळतात, तो हितेश म्हात्रे आणि नॉन स्ट्राईकला मात्र चरण. गोलच्या मार्गावरती आपण विचार केला तर गोलंदाजी तितक्याच चांगल्या प्रकारची पाहायला मिळते ती मात्र गोवटणे संघाकडून, खास करून विशाल पहिला गोलंदाज मात्र होता, आकाश होता. आता मात्र आमिष होते, पाहायचा आहे आमिष ओरधुकीचा मारा करण्यासाठी मात्र आमिष कोणच्या मार्कवरती येतोय, पाहायचा ओरधुकीचा मारा करतोय. करून मारा यावरचा चेंडू मात्र खराब चेंडू पाहायला मिळतो मी मात्र की हा चेंडू अतिशय खराब षटकार.
धन्यवाद डीजे मास्टर. मी म्हटलं की नाही, आपल्याला माहित आहे की धावसंख्येचा जर पल्ला गाठत असेल तर नक्कीच दोन्ही नामवंत फलंदाज हितेश मात्र आपण बघितलं की टोटल 7 या मोसमामध्ये डेच्या स्वरूपात 7 हाफ सेंचुरी मारल्या. बहुत ही सही कहा आपने सर, लेकिन इस मैच में भी देखिए तो वही हाल है. यहाँ पर भी टीम के रन है 19 और एकमात्र ऐसे बल्लेबाज है जिन्होंने रन बनाया है वो है हितेश. इनके रन इस 19 में से हैं 17 और शेष जो 2 रन है वो वाइड के तौर पर आए हैं. दूसरा कोई बल्लेबाज रन नहीं बना पाया, केवल ये एक ही बल्लेबाज है डटे हुए हैं और 17 रन बना के खेल रहे हैं सर. नक्कीच धाव संख्या 19च्या घरामध्ये पोहोचलेली आहे. चेंडू द्या. अंतिम सामना या शृंखलेमधून नक्कीच आपण पाहतो की या सामन्यामधून जो विजयी संघ होईल तो आपला या तिरंगा चषकावरती नाव कोरेल. कारण आपल्याला माहित आहे की शेवटचा सामना या रात्रीतला, पहिल्या रात्रीतला हा शेवटचा सामना पाहायला मिळतोय. कोपरवली वर्सेस गोवटणे यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल गोवटणे संघाने जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजी करीत असताना थोडीशी आता मात्र सामन्यामध्ये जाण आणली आहे ती मात्र हितेशने. आपण बघितलं की पॉइंट रिजनला जबरदस्त षटकार मारला. षटकाराने मात्र धावसंख्येला एक चांगल्या प्रकारचा आकार मिळाला. धावसंख्या 19च्या घरामध्ये पोहोचली. आता मात्र थोडासा फलंदाज उत्स्फूर्त दिसतोय, थोडंसं योगदान दिसतोय हितेशला, परंतु गोलच्या मार्कवरती नाराज गोलंदाज दिसतोय तो मात्र अनिश. पहला हितेश ने जो इस ओवर की पहले गेंद पर लॉफ्टेड स्क्वायर कट की थी, क्या बढ़िया कट थी. सर आपने कहा गेंद खराब थी, मैं नहीं ऐसा कहूंगा कि गेंद ज्यादा खराब थी. शॉट ज्यादा बढ़िया था, प्रहार बहुत ही बढ़िया था. शॉट सिलेक्शन देखा उन्होंने, पटकी हुई गेंद है, थोड़ी छोटी गेंद है और ऑन द राइज खेलने का प्रयास किया. इतने बढ़िया तरीके से एग्जीक्यूट किया शॉट को. 6 रन मिले. आमतौर पर स्क्वायर कट में 6 रन नहीं मिलते सर, 4 रन मिलते हैं, चौका दागा जाता है, लेकिन 6 रन उसूले. बहुत ही बढ़िया शॉट था. नक्कीच पॉवर आपण पाहतो की ज्याला म्हणतात की मॅन पॉवर, हितेशच्या बॅटिंग मनगटात इतकी पॉवर आहे की आपण बघतो की ऑफ स्टंपला जबरदस्त फलंदाजी करतो. नक्कीच एकतरी त्याचा षटकार असतो. फोटो काढू दे मला एक. अमित जी बसा. स्कोरर तो मध्य इस गेंद पर रन तो जरूर मिलेंगे. शायद 2 रन के लिए प्रयास करेंगे क्योंकि स्ट्राइक पर हितेश रहना जरूरी था, लेकिन केवल 1 रन पर रोका है. इसका मतलब अगली गेंद खेलेंगे चरण. टीम का स्कोर देखिए तो 20 रन बन चुके हैं सर. अमीश के इस ओवर में पहले गेंद पर उन्होंने छक्का खाया था, लेकिन दूसरी ही गेंद पर केवल 1 रन पर हितेश जैसे एक बढ़िया बल्लेबाज को रोक के रखा है. अगर चरण को वो खिला पाएंगे, चरण को एक आध गेंद डॉट करा पाएंगे तो हौसला उनका बढ़ सकता है और टीम के लिए भी अच्छा काम हो सकता है. हालांकि पहले ओवर में उनके टीम के लिए गेंदबाज ने बहुत ही बढ़िया काम किया था, केवल 4 रन दिए थे. उसी प्रकार की गेंदबाजी करनी जरूरी है. इस बार गेंद को खेला है मिड विकेट में. गेंद हवा में जरूर थी, लेकिन फील्डर जो है काफी दूर खड़े थे. 1 रन के साथ हितेश फिर से स्ट्राइक पर आएंगे. रन बने हैं 21. चरण का खाता खुला है. चरण 1 रन बनाकर खेल रहे हैं. उन्होंने 2 गेंदें खेली और हितेश जो कि 17 पर खेल रहे हैं 10 गेंदें खेली उन्होंने. एक चौका दागा, एक छक्का भी लगाया. अभी भी एक छक्का लगाया था इसी ओवर में. फिर से स्ट्राइक पर रहेंगे हितेश. अमिश की ये गेंद. हसराम जी ओव्हर की चौथी गेंद. नक्कीच पुन्हा एकदा गोलच्या मार्कवरती मात्र चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून पंचांचा इशारा येतो की 6 धावांचा. मी म्हटलं की धन्यवाद डीजे सर. असराम सर यहाँ पर देखें तो पहले ओवर में केवल 4 रन थे, दूसरे ओवर में 9 रन थे और इस ओवर की केवल 4 गेंदें हो चुकी हैं और रन बने हैं इस ओवर में 14. यानी टीम का कुल स्कोर, कुल योग बना है 27 रन. अभी भी इस इनिंग की, इस पारी की 8 गेंदें शेष हैं. अगर इन 8 गेंदों में 2 या 3 छक्के आते, 3 भी ना आए, केवल 2 छक्के भी आते हैं और बाकी के इक्के दुक्के आते हैं तो बढ़िया स्कोर होगा. बीच में हम देख रहे हैं कि नई गेंदें मुहैया कराई जा रही है. क्रिकेट के लॉज के अनुसार, क्रिकेट के कानूनों के अनुसार. हम बहुत बार देखते हैं बहुत सारे कमेंटेटर क्रिकेट के जो कानून हैं मराठी में कहते हैं उनको नियम कहते हैं. ये अच्छी बात नहीं है. क्रिकेट की जो नियम है उन्हें कानून कहना ज्यादा मुनासिब है, क्योंकि क्रिकेट ही ऐसा एक खेल है जब किसी खेल के लिखित स्वरूप से बड़े बड़े लॉज या फिर
नियमावली जो कहते हैं हम नियम रूल बुक नहीं थी, तब क्रिकेट के बहुत ही बढ़िया तरीके से ब्रिटिश लोगों ने ये लॉज लिखे थे। इनको कानून या फिर लॉज कहना ही क्रिकेट के हिसाब से मुनासिब होगा, इनको नियम कहना नाइंसाफी है। चलिए, तो कानून 20वां कानून जो है लास्ट बॉल इस्तेमाल किया गया है। गेंद हालांकि गुम हो चुकी थी तो नई गेंद मुहैया कराई गई है। खेल जारी रहेगा। तीसरी ओवर की 5वीं गेंद करेंगे अमीश। कोपरी टीम का स्कोर बना है 27 रन। मेरे साथ जुड़े हैं हंसराम घरे जी जो कि खोपटे से हैं। हंसराम जी, बढ़िया स्कोर हुआ है, मुकाबला कड़ा होने के आसार दिख रहे हैं। नक्कीच यावेळचा चेंडू पुन्हा एकदा पॉइंट रिझन मध्ये 4 धावा। हंसराम जी, गोलंदाजाचं नाव आहे आमिष। प्रत्येक चेंडूवर फलंदाजाला आमिष दाखवतोय की मार मला, आणि तो मारतोय। किती धावा झाल्यात ह्या ओव्हर मध्ये जर पाहाल तर 2 षटकार, 1 चौकार आणि 2 सिंगल्स, 18 धावा 5 चेंडूंमध्ये। आमिषनं खरंच आमिष दिलंय आणि हे आमिष लुबाडले अक्षरशः। हा फलंदाज हितेश लगातार 3 चेंडूंवर 3 बाउंड्रीज मारतोय। फुल टॉस चेंडू, यावेळेस मात्र मिस टाइम होतोय। शॉर्ट सिलेक्शन सुद्धा चुकलं, थोडासा उशिरा खेळला असता कदाचित जास्त धावा मिळाल्या असत्या। लेट कटचा प्रयत्न, परंतु यावेळी सुद्धा 3 धावा। पूर्णतः शृंखलेमधील दुसरी अशी वेळ आहे की 3 धाव मिळाली हंसरामजी। या 3 धावांनी संघाची धाव संख्या होते 34। षटक सुद्धा संपलंय। या षटकामध्ये 34 धावा आल्या, केवळ एकच फलंदाज बाद झाला। एकंदरीत विचार केला तर या षटकामध्ये 21 धावा आल्या, कोणताही फलंदाज बाद झाला नाही। तिन्ही षटकांकडे पाहूया विश्लेषण। असरामजी, आपण माईक हातामध्ये घ्या, मी तुम्हालाच विचारतोय। पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा होत्या। पहिल्या षटकामध्ये गती होती कासवाची, दुसऱ्या षटकामध्ये गती होती घुशीची, आणि तिसऱ्या षटकामध्ये गती आहे सश्याची। नक्कीच लग रहा है हंसराम, ये तुझे सवाल पूछ रहा है कि पहले ओवर में क्या थी, क्या पूछ रहा था। दूसरे ओवर में कह रहे वो घुसी, अरे है ना तीसरे ओवर में खुशी, मानो आए छक्के खटक। का नहीं, कभी भी सवाल कोई भी पूछो, लेकिन सबसे पहले है कि खिलाड़ी ने स्ट्रांग बाजू दिखाया कि मेरे ऑफ साइड की गली में उन्होंने शॉट खेला लाजवाब। आज के देखा जाए गली के अंदर खेल दिखाया, मानो ये बल्लेबाज ने करिश्मा दिखाया कि ऑफ साइड के ऊपर जो शॉट मानो दोस्तों उसी को स्ट्रांग साइड कहते हैं। नक्कीच अमित जी, पहिल्याच मी और इसी के साथ हंसराम जी, आखिरी गेंद पर हितेश ने जो 3 रन दिए, तिक्का लिया, बहुत ही बढ़िया हुआ उस गेंद पर, क्योंकि अब स्ट्राइक पर रहेंगे वही बल्लेबाज जिन्होंने चक्के और चौके दागे हैं, यानी हितेश रहेंगे स्ट्राइक पर। तो वो तिक्का, वो 3 रन उनकी टीम के लिए बहुत ही बढ़िया साबित हुए हैं। बोला हंसराम, पाहायचं आहे बिल्कुल बिल्कुल शुरू कीजिए। गोलंदाज निशांत, पाहायचा शेवटचा षटक, अंतिम षटक। धावसंख्या मात्र 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये धावसंख्या जर आता पाहिलं तर नक्की धावसंख्या फलकावरती पोहोचली होती 34। पाहायचा आहे शेवटचा अंतिम षटक, निशांत खेळतोय हितेश। यावेळचा चेंडू पुन्हा एकदा पॉइंट रिझनला झेल। आता मात्र इथं हितेशची बाजू, हितेशचा कोटा संपलेला आहे। धन्यवाद डीजे मास्टर। धन्यवाद। बिल्कुल धावसंख्या तालियों से कीजिए स्वागत, क्योंकि स्ट्रांग बाजू दिखाया, शानदार बल्लेबाजी। अमित जी, मला तरी बोलू दे, नाही तुम्ही तरी बोला, मी आता बोलतच नाही। बिल्कुल बिल्कुल बोलो 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 बोलो।
आपण बघितलं की 32 धावा पार्टनरशिप, जबरदस्त पार्टनरशिप पाहायला मिळाली. मी म्हटलं की हितेश यांच्या मनगटामध्ये इतकी पॉवर आहे की आपण बघितलं की ऑफस्टॉमचा षटकार सहजासहजी कोणा जात नाही, परंतु त्यांच्या बॅटमध्ये इतकी पॉवर आहे, जबरदस्त खेळी पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम षटकातील उर्वरित चेंडूची फेकी करण्यासाठी मात्र सज्ज येतो आम्ही निशान वर्धुकीचा मारा करतोय. यावेळेचा चेंडू जोरदार चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु मिस होतोय. चेंडू पिच वरती रेंगाळतोय. एक धाव मिळतोय चरणला, संघाला संघ पोहोचतोय 35च्या घरामध्ये. धाव संख्येचा विचार केला तर नक्कीच पार्टनरशिप 32ची एक जबरदस्त पार्टनरशिप पाहायला मिळाली. एकमेव फलंदाजी पाहिली की आपल्याला माहिती आहे की धाव संख्या पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 9 आणि तिसऱ्या षटकामध्ये 21 जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली हितेशच्या बॅटमधून. मी म्हटलं की एकमेव अशी फलंदाजी करतोय की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच क्रिकेटमध्ये एकमेव असं नाव आहे हितेशचं. कारण आपली जबाबदारी पूर्णपणे पणाला लावली. तर आपल्याला माहिती आहे की पहिल्या षटकामध्ये जे 4 धावा असतील, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा असतील, तर तिसऱ्या षटकामध्ये जास्त का नको तो विचार केला असेल हितेशनी. पाहायचा आहे पुन्हा गोलंदाज. यावेळेचा चेंडू प्रयत्न चुकतात, माझा मिस अंडरस्टँडिंग होतोय. पाहायचा आहे धाव मात्र पूर्ण होतोय. पंचांचा इशारा येत नाही तोपर्यंत धाव मात्र इथे पूर्ण होतोय. जबरदस्त क्रीजवरची धाव मात्र पूर्ण घेतली दिसतोय. थोड़ा डिस्कस दिसतोय पंचामध्ये काहीतरी. बिल्कुल हसूराम, शायद देखा जाए तो अंपायर अगर डिस्कस कर सकते तो हम भी कमेंट्री में डिस्कस कर सकते. और हम दुनिया को बोल रहे कि हमारी दोस्ती कोई निरमा पाउडर नहीं है, पहले इस्तेमाल करें फिर विश्वास करें. हमारी दोस्ती तो LIC है, जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. बिल्कुल सही. अंतिम सामना नक्कीच या सामन्यामध्ये निर्णय योग्य देणं हे पंचांच्या दृष्टीनं सिंगल बाद होतोय. पंचांनी मात्र एक निर्णय दिलेला आहे, जबरदस्त निर्णय पाहायला मिळतोय. मात्र बाद होतोय, बाद धाव न होत मात्र बाद होतो. धाव संख्या मात्र स्थिरावलेली धाव संख्या आहे ती मात्र 35. 35 लॉस ऑफ 2 विकेट. कोपरवली अरविंद मात्र बाद झाला आहे. नवीन गोलंदाज फलंदाज मात्र जयेश येतो. पाहायचा चरण आणि जयेश. उर्वरित चेंडू बाकी असतील मात्र 3. गोलंदाज नक्कीच गोलंदाजच्या मार्कवरती सज्ज. खरोखरच सामना रोमांचक सामना पाहायला मिळतो. शेवटच्या चेंडू पर्यंत सामना पाहायला मिळतो. यावेळेचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारचा गॅदर करतोय. चांगल्या प्रकारचा बॅकअप केला होता, थ्रो आला होता परंतु नाही, स्टंपवरती आदलत नाही. एक धाव मिळतोय, क्रीजवरची धाव घेतोय. एक चांगल्या प्रकारची धाव पाहायला मिळतोय. धाव संख्या विचार केला तर एक धाव वाढली. धाव संख्या मात्र 36च्या घरामध्ये. नक्कीच आता मात्र अमितजी विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 21 धावा, चौथ्या षटकामध्ये पूर्णपणे गती गोगल गायची. बिल्कुल नवनाथ जी, आपका भी माइंड मुझे लगता है धीरे धीरे पकड़ने की कोशिश करने जा रहे हैं हसूराम करत जी. अमितजी असं कधीच होणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे की नवनाथ म्हटलं की एक जबरदस्त मेमरी, शार्प मेमरी ज्याला म्हणतात. स्कोरिंगचं जरी स्कोरबुक नसला तरी चांगल्या प्रकारची आपल्याला माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी त्याला स्कोरबुक लागत नाही. तर पाहायचं आहे उर्वरित चेंडू 2 चेंडू आहेत. 2 चेंडूचा सामना करण्यासाठी मात्र जयेश कशा प्रकारे सामना करू पाहायचा आहे. गोलंदाज निशांत. वर्धुकीचा मारा. यावेळेचा चेंडू जोरदार मारतोय, कव्हर रिझनला येतोय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू उचलतोय पॉइंटला आणि एकच धाव मिळतोय. जबरदस्त गोगलगाईचा प्रकार सारखा हा षटक पाहायला मिळतोय. धाव संख्या मात्र 1 ने वाढते. धाव संख्या 37च्या घरामध्ये. असं वाटलं होतं की हितेश नंतर थोडासा हितेश विचारामध्ये पडला असेल. धाव संख्या 21 तिसऱ्या षटकामध्ये काढल्यानंतर शेवटच्या षटकामध्ये नक्कीच मोठं धाव फलक हलायला पाहिजे, परंतु नाही, पूर्णपणे कमबॅक केले ते मात्र गोलंदाजानं. शेवटचा चेंडू पूर्वार्धामधला आता मात्र पूर्णपणे मिस होत. यावेळचा बाद रनआउटच्या स्वरूपात जयेश बाद. 37 धावा, 38 धावांचं विजय उद्दिष्ट. जबरदस्त गोलंदाजी शेवटच्या क्षणाला गोलंदाजी पाहायला मिळाली अमितजी. बिल्कुल हसूराम, यही क्रिकेट की रणनीति है. और कहते हैं ना
बिंदास मुस्कुरो, क्या गम है जिंदगी में, टेंशन किसी को कम है। अच्छा बुरा तो ये केवल भ्रम है, लेकिन जिंदगी का नाम ही दोस्तों कभी खुशी कभी गम है। आम्ही जे बरोबरच उदाहरण दिलं, कारण आपण पाहिलं या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये जास्त धावा देणारा अर्थात आमिष, पण या अगोदरच्या सामन्याचा जर विचार केला तर सर्वात प्रभावी षटक पडलं होतं ते आमिषचं, कारण 5 धावांच्या मोबदल्यात 1 सफलता, म्हणजेच कभी खुशी कभी कम कभी ज्यादा कभी कम अशा प्रकारचा हा क्रिकेट आहे। नवनाथजी आपलं नेहमीच सांगतात की ह्यालाच क्रिकेट म्हणतात, आज तो क्रिकेट। और नवनाथ जी यही तो कहते हैं, लेकिन मराठी में मैं कहते हैं कधी कधी लपंडाच्या नावामध्ये एक डाव तुझा असेल तर एक डाव माझा असेल। हर आदमी की दोस्तों जुबान के ऊपर कहीं ना कहीं ताकत हो जाती है, और वो ताकत के शब्द जब मैदान के ऊपर आ जाते तो लोग कहते ये आए नवनाथ जी, ये मैं बोलता हूँ तारामंडल, ये कहते जॉस है। हर आदमी की स्टाइल हो जाती है। और तो निश्चित रूप से दोस्तों स्कोर तो इतना ज्यादा नहीं, लेकिन क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर जो ये रन हो चुके हैं, टीम मीटिंग लिया है एक बार, कोपरोली टीम ने गेंदबाजी का क्या प्लान है, बल्लेबाजी का क्या प्लान है, आने वाला समय बताएगा दोस्तों। और इसीलिए दोस्तों कहता ही आ चुका है, सभी कुछ हासिल नहीं मिलता, नदी की हर लहर को साहिल नहीं मिलता, और ये दिल वालों की दुनिया है, अजब है दास्तां इसी की, किसी से दिल नहीं मिलता तो कोई दिल से नहीं मिलता। क्या बात है अमित जी, क्या बात आहे। अमित जी आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते, अगोदरचा सामना भोलानाथ आवरे विरुद्ध झाला, गोवटणे संघासमोर दरम्यान एक सूचना आहे की जी समोर आपल्या लॉंगांच्या क्षेत्रामध्ये शेकोटी पेटवलेली आहे ती ताबडतोब विझवायची आहे अशी आयोजकांतर्फे, आणि आम्ही या ठिकाणी विनंती करतोय शेकोटी ताबडतोब विझवायची, अन्यथा आयोजक आपल्यापर्यंत पोहोचवतील। बिल्कुल, अगर आयोजक आपके पास आ सकते जरूर कहे ठंडी है करके वो आग बुझाइए, क्योंकि सूर्य देव को फूंक मार के कोई बुझा नहीं सकता, आग के आगे कोई जा नहीं सकता, हवा पानी और आग, तो कृपया आग को बंद कीजिए। आपको विनती है, आग पिक्चर अरे गोविंदा का फेमस हुआ। अमित जी मागाशी टार्गेट होतं 37 भोलानाथ आवरे संघासमोर, आणि आता कोपरोली संघासमोर गोवटणेला टार्गेट आहे 38 धावांचं, फक्त एका धावेची या ठिकाणी भर पडते। असं वाटलं होतं की तिसऱ्या षटकामध्ये 21 धावांची भर पडली आणि चौथ्या षटकामध्ये जर अशाच प्रकारची प्रभावी फलंदाजी कोपरोली संघाने केली तर निश्चितच हे टार्गेट थोडंसं अवघड होईल, परंतु पाहायचा क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ, अजूनही कुठलं भविष्य वर्तवू शकत नाही। दरम्यान आपण सामन्याकडे बोलूया सुरुवातीच्या षटकापासून अमित जी। बिल्कुल, और मैंने दोस्तों यही कह दिया, खुदा की ऐसी बेमिसाल कारीगिरी फिर से नहीं देखी, वो क्लिक वो कट ऐसी बाजीगिरी फिर से नहीं देखी। 101 जाबादा के रणभूमि में, मगर कलाइयों की ऐसी जादूगिरी फिर से नहीं देखी। मोहम्मद अजहरुद्दीन वो जमाने में हीरो थे। मैच की शुरुआत पहली गेंद, वो क्या शॉट को मारा, अरे वाह भाई वाह, सीधी गेंद 6 रन के लिए क्लिक कर दिया। और मैंने पहले कह दिया, एक जगह आदरणीय हमारे सीनियर कमेंटर जिनके नाम में लिटिल मास्टर कहते सुनील, और एक जगह नवनाथ, नाथों के नाथ उपस्थित है, लेकिन मैच में क्लिक सीधा गेंद 6 रन के लिए। अभिनव तो मानो मुझे लगता है 30 गज के घेरे के अंदर देखो 7 अंदर है, एक गेंदबाज एक कीपर है, 2 बार है। पहली गेंद के ऊपर रिकार्डो पावल ने जैसे छक्का मारा था जवागल किसीनाथ के ऊपर, वही इस बार दूसरी गेंद। राउंड विकेट चल रहा है, अपील की है, अपील की है, अपील करने की 2 ही जगह नवनाथ जी कहते हैं, एक कोर्ट और एक क्रिकेट के मैदान के ऊपर। इस बार ये केस फुकट में गई। ये बिल्कुल होता ही रहता है, कई बार वकील हार जाते, दूसरे जीत जाते, और दोस्तों वो कानूनी अंधा ही है दोस्तों। तो 100% देखा जाए तो दूसरी गेंद के ऊपर कोई रन नहीं। ओहो, इस बार हवा में गेंद, लेकिन फील्डर मौजूद नहीं है। शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर गेंद चली गई है, सिंगल मिल जाती है, और सिंगल के साथ गोवटने टीम का स्कोर है 7 रन, लॉस ऑफ द 0 विकेट के नुकसान पे मैंडेटरी पावर प्ले का पहला ओवर जारी है।
और श्रृंखला के इस बीच पहले दिन में टूर्नामेंट के एक शानदार मैच हुआ। समय की पाबंदी के रखी सभी दर्शकों का, सभी खिलाड़ी का, सभी आयोजकों का हम हार्दिक स्वागत करते हैं। इस बार बल्ले का मुंह खोल दिया है और पकड़ा और इसी बीच खिलाड़ी चले पवेलियन के रास्ते पे। और इसी के साथ इस बार मैदान से बाहर हो चुके अमोल मैदान से बाहर। और कहते हैं ना दोस्तों, अमोल घोटने के खेल नहीं सके, जैसे हिंदुस्तान की टीम में आने के लिए अमोल मुजुमदार ने बहुत प्रयत्न किए लेकिन सफल नहीं बने, जाना पड़ा घर। लेकिन ये भी आए अपने घर पवेलियन के अंदर, तो मतलब स्कोर है 7 रन 1 विकेट के नुकसान पे। आपको तो मालूम है जब आपके बॉस के अंदर बड़ी मछली नहीं आता तब तक मजा नहीं। छक्के के साथ गया स्कोर 7। या ठंडी आई है या गर्मी आई है, लेकिन कौन जीतेगा कौन हार जाएगा आने वाला वक्त बताएगा। बिल्कुल साथ चमचमाती ट्रॉफी और कांग्रेस हाई कमेटी चेन्नई भवन की तरफ से इस बार तिरंगा चषक 2017 का सुपर 3 का अंतिम मैच। कहते हैं ना, अरे रात कितनी भी काली हो जाए उसमें उजाला चमक जाता है। नाइट टूर्नामेंट का नियोजन एक बार फिर से क्लिक कर दिया, जाएगी। अरे लड़की धोखा देता है ना, सेकंड में धोखा दिया 4 रन के लिए। और बिल्कुल 11 रन दोस्तों। अमित जी फाइनल का मुकाबला बिल्कुल सही। मैंने पहले कहा था 30 गज के घेरे के अंदर अगर फील्डिंग मजबूती की नहीं है मानो तो इस बार देखा जाएगा तो आपको एक मुझे लगता है कामयाबी भुगतना भी पड़ सकती है। आया वो और जा रहे नवनाथ जी अपना काम करने के लिए। इसी बीच किया है वो बार फिर से देखा जाए तो शायद डिप्स करने के ऊपर गेंद को खेल दिया, सिंगल लिया है और सिंगल के साथ स्कोर पहुंच चुका है 12 रन। मैंडेटरी पावर प्ले का पहला ओवर खत्म हो चुका है। पहले ओवर में रन आ चुके 12 रन। पहले ओवर में अगर 2 विकेट जाते तो परिणाम अलग होने वाला था, लेकिन यहाँ सुरक्षित के साथ देखा जाए तो साहिल ने 6 रन पे खाता खोला। उसके बाद निशान मैदान के ऊपर क्या, अरे कहते हैं ना गंगा आई हम भी हाथ धोएंगे। आज मुझे लग रहा है घोटने के लगभग देखा जाए नाव के अंदर समुद्र के ऊपर जो गाड़ी चल रही है, नाव चल रही है ना, मानो पानी आने से पहले रन करने की कोशिश करने जा रहे। क्या बात है, बिल्कुल नहीं। मुझे लगता है क्योंकि दोनों टीम हमारी है, एक जगह आप है एक जगह कोपरोली टीम है। लेकिन दोस्तों क्रिकेट तो दोस्तों क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर हार जीत तो दोस्तों क्रिकेट का हिस्सा है। 167 रनों का टारगेट केनिया पहली मैच खेल रही थी। वेस्ट इंडीज को लग रहा था हम आराम से वो मैच निकालने वाले थे, लेकिन दोस्तों उस बार वेस्ट इंडीज को हरा दिया केनिया ने और वो खुशियां मना दिया। अगर गेंदबाजी में चमत्कार हुआ, गेंदबाज आ चुके 4 रन और निश्चित रूप से इस बार गैप में गेंद को ढकलने का प्रयास किया है खिलाड़ी। गेंद को उठाते समय सिंगल ली और सिंगल के साथ स्कोर आगे जाता है। स्कोर पहुंचा है 13 रन। ये 13 अंक जब सुनते हैं तो मुझे लगता है शायद क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर आशिफ हो जाता है। और मुझे लगता है यहाँ देखा जाए तो इस बार दोनों अंपायर मैदान के ऊपर अंपायर के कर रहे हैं, लेकिन दोनों अंपायर मुझे लगता है वो आराम के साथ बातचीत कर रहे कि क्या करने का अगला टाइम। टप्पा पीछे रखा, गैप में गेंद को ढकल दिया है, पॉइंट के ऊपर जाने का संभावना लिया है, खराब फील्डिंग का मुजरा पेश किया, कोपरोली की तरफ से 2 रन चुरा लिया अपनी टीम के लिए। बढ़िया रनिंग बिटवीन द 30 रन, मगर 2 ही रन हो सकते हैं और 2 रन के साथ दोस्तों स्कोर आगे जाता है। स्कोर पहुंच चुका है 15 रन। और मैंने पहले कहा था ये क्रिकेट ऐसा दोस्तों खेल है, किसी को कुछ ना कुछ आता है फिर भी आदमी अटकते हैं और कहते हैं मैच देखना चाहिए। अरे कहते हैं ना छोटे बच्चे से लोग तक दोस्तों क्रिकेट पसंद है, लोकप्रिय खेल। वो अंदर जरूर चरण ने इस गेम को फेंका था, लेकिन सिंगल के साथ आगे 16 रन 16 रन।
बहुत ही भारी शानदार नियोजन आज के दिन के लिए लहरती हुई है कांग्रेस हर जगह पे मुझे लगता है ये पट्टा पूरी तरह से फुरा दिया है। काफी शानदार नियोजन और मुझे लगता है यहाँ और अलंकार परदेशी जी साहब और मुझे लगता है सभी सदस्यों ने सभी साहब जी ने बहुत मेहनत लिया दोस्तों और कहते हैं दूसरा रन चुरा लिया नहीं रोकेंगे कहते हैं ना लड़का लड़की घर से भाग गई माँ बाप के हाथ में मिले तो मारपीट नहीं तो जोड़ी फिट मैदान के ऊपर है। जय वीरू के जैसी राम श्याम और ये तो मैंने कह दिया कि 2 रन चुरा लिया स्कोर पहुंच चुका है 18 रन। अब कौन खाएगा बाटारा आने वाला पता करेगा। इस बार गेंद को शॉर्ट कवर के ऊपर खेला है गेंद को सिंगल मिल जाती है स्कोर पहुंचा 19 पे 19 रन लास्ट ऑफ द वनडे के नुकसान पे। और दोस्तों कहते हैं ना माखन चुराना जिसने कहा बंसी बजाकर जिसने नचाया जिसने दुनिया को प्रेम करना सिखाया वो कन्हैया भी क्रिकेट खेलता था। शॉट ऐसा मारा था ना गेंद गई थी यमुना के तालाब में। आम्ही जे 13 चेंडू 19 धावांची गरज 13 गेंदे 19 रन और अपील उंगली खड़ी लेग बिफोर और पहला लेग बिफोर इस मैच में। आम्ही जे आपण पाहतोय भोलानाथ आवरे विरुद्ध सामना रंगला होता त्यावेळी देखील शेवटचे 2 ओव्हर म्हणजेच 12 चेंडू आणि 19 धावांची गरज होती गोवटणे संघाला। आता देखील समीकरण तशाच प्रकारचे येऊन ठेपले 12 चेंडू आणि 19 धावांची गरज। मगाशी फक्त एका धावेची कमी होती म्हणजे 37चं टार्गेट होतं आता 38चं टार्गेट आहे। निम्मा पल्ला पार केलेला आहे 2 षटकामध्ये आणि निम्मा पल्ला पार करायचा आहे। बिल्कुल वर्तक जी आपने कह दिया समीकरण आ चुका है लेकिन बाकोबा कसौटी किसके पास जाती है ये देखना पड़ेगा समीकरण का चीज निश्चित। आणि नवीन गोलंदाज रणजित या ठिकाणी आपण पाहतोय द मॅन वाईटचा इशारा येतो या ठिकाणी अवांतर धावसंख्येने या ठिकाणी भर पडते। धावसंख्या होते 20 अजूनही 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये मात्र 18 धावांची गरज या ठिकाणी। समोर फलंदाज निशांत एक आक्रमक असा अतिशय अनुभवी चप्पल असा गोलंदाज रणजित आणि चेंडू लॉंगांच्या क्षेत्रामध्ये मला तर वाटतं कॅच ड्रॉप होतं। 1 धाव मिळते निशांतला दुसरी धाव या ठिकाणी मिळते आणि या 2 धावेने भर पडते संघाच्या खात्यामध्ये। समीकरण येऊन ठेपलेलं आहे 11 चेंडू आणि 16 धावांची गरज। नवीन नितीन खरंच हसुरामजी आपण चकित झाला होता निशांतचा जो पहिला झेल होता खरं तर शॉर्टलेगच्या क्षेत्रामध्ये तो आणि हा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये जातो। चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक धावतो 1 धाव पूर्ण केलेली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते। खरंच या ठिकाणी दोन्ही खेळाडूंची रनिंग बिटवीन द विकेटला दाद द्यावी लागेल आणि स्वागत देखील या ठिकाणी होते। आता मात्र 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 14 धावांची गरज। खूपच एक रंगतदार अशी लढत या ठिकाणी आपल्याला दिसून येते। रणजित पुढच्या चेंडूची फेकी करतोय आणि जोरदार प्रहार आहे बिग हिट ज्याला म्हणतात एक आक्रमक असा शॉट उत्तुंग असा षटकार। डीजेच्या माध्यमातून सचिन घबाडी या षटकाराचं स्वागत करताना दिसतात। बिल्कुल वर्तक जी इसी को कहते हैं खिली खिली है चंपा खुश हुई है रंबा। देखो पेड़ लंबा ठेकेगा मारा खंबा 6 रन के लिए और एक शानदार छक्का आया। 9 चेंडू 8 धावांची गरज या ठिकाणी पुन्हा एकदा शॉर्टलेगच्या क्षेत्रामध्ये चाललाय चेंडू 1 चेंडू धाव घेतलेले चांगलं क्षेत्ररक्षण होते आणि मला तर दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण। खरंच एक अप्रतिम अशी फलंदाजी या ठिकाणी निशांतच्या फलंदाजीमधून पाहताना या ठिकाणी आपण पाहतोय। 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 6 धावांची गरज अशा बरोबर ना सचिनजी।
दुर्गल वर्तकी एक चीता मुर्दों की जलाती है और एक चीता आदमी जिंदा होता है उसी को जलाती है, जिनका नाम चिंता, और चिंता नोना जी के चेहरे के ऊपर आ चुकी है। ऐसा नहीं, ये क्रिकेट है अमित जी, कुछ भी हो सकता है। क्रिकेट तो अनिश्चितते का भरा हुआ खेल आहे. पुन्हा एकदा प्रहार होत आहे डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये उत्तुंग असा षटकार. निशांत मॅन ऑफ द मॅच. विकेट पण आहे ना निशांत जिंकली मॅच, यांनी करतच काय, बॉलिंग पण आहे ना. जिंकवली पण धावत आणि 3 मध्ये 1 विकेट. धन्यवाद डीजे मास्तर. वाजव 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 नाचायलाच पाहिजे असा कसा. हॅलो नाचू दे मांडव यांचा. किती धावा निशान? 27. धन्यवाद त्याला. हॅलो हॅलो नको, मॅन ऑफ द मॅच. तर सामनावीर पुरस्काराकडे बोलूया आपण. या सामन्याच्या सामनावीर पुरस्काराकडे बोलूया आपण. निश्चितच या ठिकाणी प्रथम गोलंदाजी 3 धावांमध्ये 1 सफलता प्राप्त करणारा आणि नाबाद 27 धावांची महत्वपूर्ण खेळी करणारा सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात येते निशांत वर्तक. आणि आजच्या दिवसाचा हा दुसरा सामनावीर पुरस्कार या ठिकाणी निशांत प्राप्त करताना दिसतोय. मला तर वाटते काहीतरी निशांतला सांगावं असं वाटतंय.